नमस्कार. मागील भागात आपण डोंगरी समाजातील दोरीवरची कसरत हा भाग आपण पाहिला असेल. आता आपण पाहणार आहोत माता पित्याची सेवा हीच सेवा. संध्याकाळचा सूर्य कळतो तशीच आयुष्याची संध्याकाळ प्रत्येक व्यक्तीच्या होत असते. आई वडील मुलांना जन्माला घालतात. मुलांना जन्माला घातलं म्हणजे झालं असं नाही, कारण मुलांना जन्माला घातल्यानंतर मुलांना थोडीशी ठेस सुद्धा लागू देत नाही. त्यात आई म्हणजे आईच असते. आपल्या मुलांना काही जरी झालं म्हणून सर्व आकाश पाताळ एक करते. प्रसंगी बेशुद्ध सुद्धा पडत असते. अशी आईची माया असते. जगातील कोणतेही आईवडील आपल्या मुलांना दुःखी कष्टी बघू शकत नाही. एक बिल्लासभर पोरगं एक मोठा नवा तरुण साथ चढवून एक रोपटं झाड तयार करतात. त्यासाठी त्याला अन्न खाऊन दरिद्री असूनही त्याला शहाणं जाणतं करतात. जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत आई वडील मुलांचे पालन पोषण करतात. हे त्यांचे कर्तव्य असते. जन्माला घालणं आणि कमविता पुत्र करणं हे महत्त्वाचे कार्य आई वडिलांची, कारण आई वडील तरुण असतात. मोलमजुरी, नोकरी, व्यवसाय, भीक मागून आपलं पोट भरत यालाच संसार म्हणतात, जीवन म्हणतात. जोपर्यंत मुलगा काही चार पैसे कमवून आणत नाही तोपर्यंत आई वडीलही आपल्या मुलांना जास्त दबाव टाकत नाही, कारण तो अजाणत असतो. त्याला वाढविणे हे त्यांचे जीवनाचे मुख्य कर्तव्य असते. म्हणूनच आई वडील आपल्यासोबत आपल्या मुलावर खूप माया प्रेम करीत असतात. तो शिकून सवरून मोठा व्यक्ती व्हायला हवा. आपल्या मुलांना मान सन्मान प्राप्त व्हावा. आपला मुलगा सुखी समृद्ध संपन्न व्हावा. आपल्या उत्तर आयुष्याचा आधार बनावा. आयुष्यभर खस्ता खाल्ल्या मुलाला त्याचं पायावर उभे केले म्हणून आपल्या म्हातारपणाशी तो काटेप बनावा. जसं आम्ही त्याला दुःखाची लकीर उमटू दिली नाही, तसे दुःख त्याने आम्हाला कधी देऊ नये. आम्हा थकलेल्या पिकलेल्या पानांना कधी घराबाहेर काढू नये. आमची सेवा शुश्रूषा करावी एवढीच अभिलाषा प्रत्येक आई वडिलांची असते. सुना मात्र सासू सासऱ्यांना करायला नाकारतात, तिरस्कार करतात. आपला मुलगा रामासारखा किंवा श्रावणबाळासारखा आज्ञाधारक सुद्धा नसावा, कारण रामच आहे. रामाची सर्वपूर्ण यासारखा न होता, परंतु किमान आई वडिलांना मानणारा किंवा किमान त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा, प्रेमाने बोलणे, आजारपणात सेवा करणे, किमान 2 वेळचे जेवण देणे इत्यादी अपेक्षा आई वडील ठेवतात. काही असे आई वडील आहेत की त्यांना चक्क बस रेल्वे स्थानकावर भीक मागून आपला चरित्र चालवावा लागतो. म्हणून आपल्या मुलाने आपल्याला गादीवर बसवावे अशी देखील त्याची अपेक्षा नसते. मुलांवर चांगले संस्कार पाडायला हवे. घरात असणाऱ्या वृद्ध माणसाशी प्रेमाने वागायला हवे. मनापासून त्यांच्यावर माया करावी. घरात त्यांना सर्वात श्रेष्ठ कर्ते व्यक्ती म्हणून मानाचे स्थान द्यावे. लहान मुलांसमोर प्रेमाने बोलणे. लहान मुलांची बुद्धी अतिशय चाणाक्ष असते. त्यांची बुद्धी लवकर झेल घेत असते. वाईट गोष्ट व चांगली गोष्ट दोघेही आत्मसात करीत असतात. आईवडील जर आपल्या आईवडिलांना आदराने वागवितात तर आपणही आपल्या आईवडिलांना आदराने वागवू असा संस्कार लवकर आत्मसात करीत असतात. आपल्या मनात आयुष्यभर साठवून ठेवतो. एखादा मुलगा आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढतो तेव्हा तो नववीत पाहत असतो, ऐकत असतो. आपल्या आजी आजोबांना कुठे घेऊन चालले, काय घेऊन चालले हे त्याला कळत नसते. लहान मूल म्हणून त्याला गप्प बसवले जाते. तेव्हा मूल पुढे आपल्या आई वडिलांना अशी वागणूक देत असतो. एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आई वडील मुलांचे पालन पोषण करतात, मुलांना मोठं करतात, तसेच त्यांचे कर्तव्य पार पाडतात. तसं कर्तव्य मुलाने पाडायला हवे. म्हातारपणाची काठी होऊन पशुपक्ष्यासारखं मानवाचं नाही. पशुपक्षी जन्माला घालतात आणि पंख फुटले की भोरकन उडून जातात. तसं मागे कधी फिरून पाहत नाही जन्मदात्याकडे. तसं मानवाचं नाही. माणूसच आहे. मानवाच्या जीवनात 3 अवस्था येत असतात. या अवस्था अटळ आहे.
बालपण तरुणपण म्हातारपण या 3 अवस्था सर्वांना भोगावे लागतात. या 3 अवस्थांमध्ये कधी दुःख कधी सुख यातून मानवाची आपली जीवनचर्या व्यतीत करीत असतो. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.